नमस्कार, स्वागत आहे प्रशिक्षणार्थांनो. या प्रात्यक्षिकात आपण गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW प्रक्रियेद्वारे हॉरिझॉन्टल स्थितीत 3 mm जाड माइल्ड स्टील MS वर कॉर्नर जॉइंट कसे तयार करायचे ते शिकू. उद्देश: या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल. ड्रॉइंगनुसार शीट्स तयार करण्यास, कॉर्नर जॉइंट हॉरिझॉन्टल स्थितीत सेट करण्यास, शीट्स सेट आणि टॅक वेल्ड करण्यास, रूट रन डिपॉझिट करण्यास, वेल्डवरील पृष्ठभागाच्या दोषांची तपासणी करण्यास. आता GMAW साठी लागणारी साधने आणि उपकरणे पाहू. स्टील रूल, बॉल पिन हॅमर, हाफ राउंड फाईल, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट, की अँड स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, गॅस रेग्युलेटर विथ फ्लो मीटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर जे स्थिर गती आणि व्होल्टेज सुनिश्चित करतात, इलेक्ट्रोड वायरचा सप्लाय, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर. आता GMAW द्वारे हॉरिझॉन्टल स्थितीत माइल्ड स्टील शीट 3 mm जाड प्लेटवर कॉर्नर जॉइंटसाठी पूर्व वेल्डिंगची तयारी पाहू. कॉर्नर जॉइंटच्या स्टेप्सची पूर्व वेल्डिंगची तयारी पाहू. ड्रॉइंगनुसार MS शीट कापा. शीटच्या एज चौरस करा. कार्बन स्टील वायर ब्रश आणि फायलिंगद्वारे शीटचा पृष्ठभाग स्वच्छ करा. स्पेसिफिकेशन तेनुसार कॉर्नर जॉइंट सेट करा. संरक्षक कपडे घाला. टॉर्च योग्य स्थितीत सेट करा. 90 आणि 100 अँपिअर दरम्यान करंट सेट करा. करस्पॉन्डिंग वायर फीडिंग रेट 3 ते 4 मीटर प्रति मिनिट. 19 ते 20 आर्क व्होल्टेज सेट करा आणि डेप्थ ट्रान्सफर मोड वापरा. 0.8 mm डाया कॉपर कोटेड माइल्ड स्टील फिलर CCMS वायर वापरा. कॉर्नर जॉइंटच्या दोन्ही टोकांवर टॅक वेल्ड करा. आता GMAW प्रक्रियेद्वारे हॉरिझॉन्टल स्थितीत MS शीट 3 mm जाड शीटवर कॉर्नर जॉइंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड जॉब हॉरिझॉन्टल स्थितीत ठेवा. गन ट्रॅव्हलिंगच्या दिशेने 5 ते 15 अंशांच्या कोनात जॉइंटला परपेंडिक्युलर धरून ठेवली जाते. डेप्थ ट्रान्सफर मोड वापरून रूट रन डिपॉझिट करा. स्ट्रिंगर बीड वेल्डिंग टेक्निक वापरा. गरज असल्यास दुसरा रन डिपॉझिट करा. कॉर्नर जॉइंटच्या वरच्या शीटच्या काठावरील टॉर्चची हालचाल नियंत्रित केली पाहिजे जेणेकरून काठ वितळणार नाही. वेल्डच्या बॉटम टोपर्यंत पोहोचताना टॉर्चला थोड्या काळासाठी थांबवावे लागते जेणेकरून टोवर तयार झालेला अंडरकट फिलर मेटलने योग्यरित्या भरला जाईल. आवश्यक बीड मजबूतीकरण, हाईट आणि अपीअरन्स मिळवण्यासाठी टॉर्चचा ट्रॅव्हल स्पीड एक समान ठेवा. जेव्हा टॉर्च नॉझल वेल्ड स्पॅटर्सने अडकते तेव्हा अँटी स्पॅटर स्प्रे वापरा. लक्षात ठेवा की हे केले नाही तर वायर फीड अनियमित असू शकते ज्यामुळे एक अस्थापित आर्क होऊ शकते. कार्बन डायऑक्साईड सह CO2 गॅसचा फ्लो एक समान होणार नाही ज्यामुळे वेल्ड आणि पोरोसिटी दूषित होईल. स्टील वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डेड जॉइंटची तपासणी करा. आता GMAW द्वारे हॉरिझॉन्टल स्थितीत MS शीट 3 mm जाड शीटवरील कॉर्नर जॉइंटची काळजी आणि तपासणी यावर चर्चा करूया. एक समान वेल्ड आकार आणि योग्य मजबूतीकरण तपासा. वेल्डेड क्षेत्र स्वच्छ करा. वेल्डिंग दोषाची तपासणी करा. आता दोष पाहूया. स्पॅटर्स.
ब्लो होल्स. असमान बीड फॉर्मेशन. प्लेटची काठ वितळणे. या प्रात्यक्षिकात आपण शिकलो ड्रॉइंग नुसार शीट्स तयार करण्यास, शीट्स सेट आणि टॅक वेल्ड करण्यास, कॉर्नर जॉइंट हॉरिझॉन्टल स्थितीत सेट करण्यास, योग्य प्रमाणात फिलर मेटलसह बीड डिपॉझिट करण्यास, वेल्डवरील पृष्ठभागाच्या दोषांना स्वच्छ आणि तपासणी करण्यास. धन्यवाद प्रशिक्षणार्थांनो. पुढील सत्रात भेटूया. बाय.